नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाहीच्या गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 ह्याच्यामध्ये आज बेडरूम स्पेशल घेऊन मी आलेली आहे. बेडरूममध्ये खरं तर आपला जास्त वेळ जो आहे म्हणजे रात्री झोपण्यासाठी म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट काय असते तर ती तुम्हाला झोप चांगली झाली पाहिजे. आणि शरीरासाठी पण मनासाठी पण दोन्ही स्वस्थ राहण्यासाठी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी स्वस्थ राहण्यासाठी झोप असणं मिळणं, छान झोप होणं ही गोष्ट खूप आवश्यक आहे. आणि मग जिथे आपण झोपतो तर त्या गोष्टीचा विचार नक्की करायला पाहिजे. तर ती गोष्ट म्हणजे बेडरूम. तर ही जी बेडरूम आहे ना, ह्याचा विचार आपण करत नाही. म्हणजे त्यात काय विचार करायचा असं वाटतं. पण जिथे आपण झोपणार आहोत तिथल्या बारीक-सारीक गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिणेकडे डोकं होईल अशी तुमची बेडची रचना असली पाहिजे. दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय असा शक्यतो बेड असला पाहिजे. पण जर तुमच्या बेडरूमची रचना तशी नसेल तर कमीत कमी पूर्व-पश्चिम तरी तुमचं बेड असलं पाहिजे. उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय असं अजिबात नको. एवढं पूर्व-पश्चिम म्हणजे दक्षिणेकडे नसेल तर पूर्व-पश्चिम तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर हा झोपतानाचा एक विचार वास्तुशास्त्रानुसार नक्की करायचा आहे, की दक्षिणेकडे तुमचं डोकं झालं पाहिजे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा बेड. बेडवरती जी मॅट्रेस आहे, ती मॅट्रेस बऱ्याच जणांना असं होतं, की सूट होत नाही, पाठदुखी होते. उशी सुद्धा तुमची खूप महत्त्वाची असते, की तुम्हाला ज्या पद्धतीची उशी लागते, इतक्या दिवसानंतर तुम्हाला लक्षात येतं, की ह्या उशीमुळे माझी मान अवघडते. तर इतका आपण गोष्टींवरती खर्च करत असतो, तर ही गोष्ट तर इतकी आवश्यक आहे, की तुम्हाला सूट होणारी जशी तुम्हाला पाहिजे तशी उशी तुम्ही बनवून घ्या. पण ते फार आवश्यक आहे, की ते तुम्ही करून घेतलं पाहिजे. बेडवरची जी मॅट्रेस असते तर त्याच्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल, तर मी सगळ्यात सोपा उपाय सांगते. तुमच्याकडे जर जुनी सतरंजी असेल, तर ती सतरंजी त्या मॅट्रेसवरती टाकायची. आता तुम्हाला वाटेल, की एवढी महागाची मॅट्रेस बनवून घेतली किंवा एवढी मोठी छान इतकी ह्याची ब्रँडेड आमची गादी आहे. पण तरी पण मी तुम्हाला असं सजेस्ट करेन, की त्या गादीवरती एखादी जुनी सतरंजी तुम्ही जरूर टाका. एकतर तुमच्या पाठीसाठी पण ते खूप चांगलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची बेडशीट छान बसते. आता तुम्हाला वाटेल असं कसं काय? तर हे मी अनुभवातून सांगतेय, की जर तुम्ही त्या गादीवर सतरंजी टाकली ना, तर तुमची बेडशीट शक्यतो हालत नाही. कारण त्याला खाली पकडून ठेवायला ती सतरंजी असते. आता बेडशीट कशी टाकावी हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला असं वाटतं बऱ्याच जणांचं असं असतं, की इतकी छान मी बेडशीट घातलेली असते, पण ना त्याला परत सुरकुत्या पडतात आणि कितीही काही करा बेडशीट टाईट राहत नाही. तर मी तुम्हाला खूप एक छान युक्ती सांगणार आहे, सोपी गोष्ट सांगणार आहे. तुम्ही बघा हॉटेल्समध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये बेडशीट ज्या टाकलेल्या असतात त्या इतक्या टाईट असतात आणि त्या हालत नाहीत. अजिबात हालत नाही. तुम्ही किती कसंही झोपा, काही करा, त्या टाईट तशाच्या तशा राहतात. त्या का राहतात? तर त्याचं कारण असं आहे, की एकतर तुमच्या गादीपेक्षा बेडशीट जी आहे ती खूप मोठी असली पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट चारही कोपऱ्यांमध्ये तुम्ही गाठी मारून घ्या. चारही कोपऱ्यांमध्ये गाठी मारायच्या आणि मग ती बेडशीट टाकायची, की चारही बाजूनी ओढून अगदी जर ती बेडशीट घातली आणि गाठी मारलेल्या असतील, तर त्या गाठींमुळे ती बेडशीट हालत नाही. हा प्रयोग करून बघा. जर तुम्हाला हवं असेल, की ते कसं करायचं, तर त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, की आम्हाला हे नाही समजलंय. कशा गाठी मारायच्या हे तुम्ही आम्हाला दाखवा. तर तुमची जर तशी मागणी असेल, तर मी नक्की तुम्हाला त्या गाठी मारून कशी बेडशीट घालायची हे नक्की दाखवेन. तर हा एक महत्त्वाचा भाग, की जर तुम्ही बेडशीट छान घातली आणि उशी तुम्हाला सूट होईल अशी असेल, तर झोप का लागणार नाही? हा झाला तुमच्या बेडचा विषय. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेडरूममध्ये इतक्या गोष्टी आपण ठेवलेल्या असतात, की खूप पसारा असतो. मग जिथे आपण झोपणार आहोत तिथे शक्यतो ना कुठलाही अतिरिक्त पसारा बाहेर हॉलमध्ये छान राहावं म्हणून आणून टाकू नका. आणून टाकलेला नसावा. तर बेडरूममध्ये फक्त तुमची झोपण्याची व्यवस्था आहे आणि तुमची जे काही वॉर्डरोब्स वगैरे असतील तर
ते शक्यतो स्वच्छ आणि छान असण्याचा प्रयत्न करा, की जिथे बसल्यानंतर तुम्हाला छान फिलिंग येईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे एका कोपऱ्यामध्ये छानसं मनी प्लांट ठेवा. मनी प्लांट अशासाठी की मनी प्लांट आतमध्ये येतं आणि त्याला फारसं एखादी आठवड्यातून एखादा दिवस ऊन दिलं तरी सुद्धा मनी प्लांट छान पद्धतीने येऊ शकतं. इनडोअर प्लांट्स एखादं असं ठेवा. छोटंसं किती थोडी जागा लागते त्याला. तर छोट्याशा जागेमध्ये एखादं छानसं मनी प्लांट ठेवा. मनी प्लांट ठेवल्यामुळे काय होतं ना, की त्या कोपऱ्यामध्ये प्रसन्न वाटतं. आपण जेव्हा झोपण्यासाठी येऊ तेव्हा त्याच्याकडे बघून आपल्याला अ, छान वाटलं पाहिजे. छान वाटण्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या करणं फार आवश्यक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ली रूम फ्रेशनरचे सुद्धा खूप छान प्रकार निघालेले आहेत सेलवरचे वगैरे. तर असा एखादं रूम फ्रेशनर तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही ठेवा, जेणेकरून तुम्ही झोपायला जाण्याच्या आधी एक थोडा वेळ ते लावून ठेवलं एअर फ्रेशनर, तर ते त्याचा वास छान येतो रूममध्ये, प्रसन्न वाटतं आणि अर्थातच झोप छान येण्यासाठी तुमचं मन प्रसन्न असणं, तुम्ही छान असणं. दिवसभर इतका त्रास आपण व्यापामध्ये असतो, घरची सगळी कामं, ऑफिस हे सगळं करून दिवसभर कष्ट केल्यानंतर एकच असते अपेक्षा, की रात्री झोप छान आली पाहिजे आणि ती झोप छान येण्यासाठी ह्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे, की ह्या करणं आवश्यक आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहेच आहे. तसं रात्री तळपायाला जर तुम्ही तेल लावणार असाल तर त्याच्यासाठीचा जो एक नॅपकिन तुम्ही ठरवलेला आहे, तो तुमच्या उशाशी असणं आवश्यक आहे. रोजच्या रोज कपडे धुतल्यानंतर घडी घालून तो तुम्ही तिथेच ठेवा. उशीशी ठेवा, की तुम्हाला रोज रात्री पायाला तेल लावायचंय. त्याला तो नॅपकिन तुम्हाला वापरता येईल. आणि हल्ली बेडरूममध्येच आपले वॉशरूम्स असतात, त्यामुळे वॉशरूमची स्वच्छता हा विषय पण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलाय, त्यामुळे ते मी आता रिपीट इथे करणार नाही. बेडरूम शक्यतो मोकळं असावं आणि हवा, उजेड सगळा येईल असं असावं. बेडरूमचे पडदे घेताना शक्यतो लाईट रंगाचे घ्यावेत, की जेणेकरून हवा, उजेड येण्यासाठी उजेड रिफ्लेक्ट होण्यासाठी त्याचा वापर होईल. त्यामुळे शक्यतो बेडरूमच्या पडद्यांचा रंग जो आहे तो लाईट असावा. आणि आपण काय करतो, मळखपाऊ म्हणून भयंकर डार्क पडदे घेतो. त्याच्यामध्ये किमतीचा काहीही संबंध नाही. तुमच्या बजेटनुसारच तुम्ही पडदे घ्या. फक्त घेताना त्याचा रंग जो आहे तो लाईट असावा, जेणेकरून आपल्याला प्रसन्न वाटेल. झोपायला गेल्यानंतर तुम्ही बेडवरती बसल्यानंतर तुम्हाला छान वाटलं पाहिजे, अशा पद्धतीचं तुम्ही वातावरण तिथे तयार केलं पाहिजे. असं म्हणतात, की राधाकृष्णाची मूर्ती, फोटो काहीतरी बेडरूममध्ये तुमच्या असेल तर उत्तम. तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तर आहेच, पण राधाकृष्ण हे प्रेमाचं प्रतीक पण म्हणतात. तर त्या आणि एखादी छानशी फ्रेम, एखादी छानशी मूर्ती जर तुम्ही तिथे ठेवली तर अजून त्या बेडरूमच्या सौंदर्यात भरच पडणार आहे. छानसा लॅम्प तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे मी हा लॅम्प घेतलेला आहे. ह्याचे हे सगळे लाईट्स लागतात. खूप छान आणि सुंदर दिसतं ते लागल्यानंतर. तर असे प्रयोग आपण काहीतरी करत राहायचे, की जेणेकरून आपल्याला छान वाटेल, प्रसन्न वाटेल आणि झोप छान येईल. आपलं अंथरण्या-पांघरण्याची ज्या गोष्टी आहेत त्या पांघरून सुद्धा वारंवार ते धुतलं गेलं पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि ज्याच्यामुळे ती स्वच्छता असणं, स्वच्छता पांघरुणाची स्वच्छता करताना सुद्धा ना तुम्ही बेबी केअर प्रॉडक्ट जर वापरलेत तर त्याच्यामुळे खूप जास्त वास छान येतो आणि प्रसन्न वाटतं. हे सगळं शेवटी कशासाठी आहे, की छान झोप यावी, प्रसन्न वाटलं पाहिजे. कॉटनचे शक्यतो पांघरुणं, अंथरुणं कॉटनचे वापरावेत, जेणेकरून स्किनला प्रॉब्लेम होणार नाही. थंडीचं सुद्धा हल्ली खूप छान-छान कॉटनमध्ये व्हरायटीज असतात, दोहर असतात. तर त्यामुळे कॉटनचे शक्यतो पांघरुणं आणि तुमच्या बेडशीट ह्या असल्या पाहिजेत. हा विचार छोट्या-छोट्या गोष्टींचा जेव्हा विचार करू, तेव्हा आपलं बेडरूम एक परिपूर्ण असं
बेडरूम होणार आहे, जिथे गेल्यानंतर रात्री आपल्याला खूप छान झोप लागणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. आपल्यामुळे दुसऱ्यांचाही फायदा. धन्यवाद. पुन्हा भेटूच.